नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या अश्विनीज किचनमध्ये। आज मी इथे तुम्हाला उपवासाचा चिवडा बनवून दाखवणार आहे। फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये आपला हा चिवडा तयार होतो। जर आपल्याकडे गेस्ट आले आणि आपल्याकडे काय खायला नसेल तर हा चिवडा तुम्ही पटकन बनवून देऊ शकता। तर चला स्टार्ट करूया आपली रेसिपी। इथे मी 4 बटाटे घेतलेले आहेत, त्याची साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। या साईडनी किंवा या साईडनी खिसू नये, कारण ती खूप छोटी साईड आहे, त्याने पडत नाहीत। या मोठ्या साईडनी खिसावे। एक ताट घ्यावे, ताटामध्ये खिसणे अशा प्रकारे ठेवून खिसावे। उभे खिसू नये, उभा खिसले छोटे पडतो त्याचा खिस। लांब खिस पाहिजे असेल तर तुम्ही आडव्या साईडनी खिसा, अशा प्रकारे खिसेल तर त्याचे लांब लांब स्लाईड पडते। याच्यामुळे खिस करण्यामध्ये किंवा दिसण्यामध्ये एकदम आकर्षित दिसतो। अशा प्रकारे सगळे बटाटे खिसून घ्या। कधी आपल्या घरी पाहुणे येतात तेव्हा अचानक वेळेस शाबू तर भिजवलेला नसतो, तर मग आपल्याकडे काही ऑप्शन नसतो। मग चिप्स वगैरे हे तर सगळेच बनवतात, तर चिवडा काही तर अशी वेगळी डिश आहे जी की पाहताच खायची इच्छा होते। तर आता अशा प्रकारे माझे सगळं आलू इथे खिसून झालेला आहे। मी अशा प्रकारे काढून घेतला आहे। हे पहा, 4 बटाट्याचा माझा एवढा खिस निघलेला आहे। हा स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्या, अशा लांब लांब स्लाईड आहेत। आता स्वच्छ क्लीन करण्यासाठी मी इथे जाळी वापरलेली आहे, कारण प्रत्येक वेळेस पाणी चेंज करण्याऐवजी जाळीमध्ये जर धुवाल तर सगळे व्यवस्थित स्वच्छ होईल। हे पहा, आता माझा खिस इथे धुवून स्वच्छ झालेला आहे। तर इथे मी आता वाळवण्यासाठी फक्त 5 मिनिटासाठी आपल्याला फक्त नॉर्मली ड्राय करायचे आहे। त्यासाठी मी इथे कॉटनचं कापड घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पसरून खिस टाकलेला आहे आणि तोही फॅन खाली घ्यायचा आहे। मी इथे किचनमध्येच माझ्या फॅन आहे, त्यामुळे मी किचनवरतीच ठेवलेला आहे। फक्त 5 मिनिट, जास्तही वाळू द्यायचं नाही। आपल्याला थोडा ओलसरच पाहिजे, पण ते जादा ओलसर किंवा पाणी जास्त आहे ते पाणी त्याच्यातून निघण्यासाठी थोड्या वेळ 5 मिनिटं, जास्तीत जास्त 5 मिनिटं सुकवून घ्यावा। सुकवताना अधूनमधून एकदा दोनदा हलवून पण घ्यावे। आता अशा प्रकारे माझा खिस सुकलेला आहे। आता मी इथे तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल चांगल्या प्रकारे गरम करून घ्या आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे खिस हे करा। बघा, पूर्ण खिस फुलून येतो आणि हा अंगावरती उडतही नाही आहे, एकदम व्यवस्थित होतो। त्यामुळे भीची काही गरज नाही आहे की अंगावरती तेल वगैरे येईल। तर ही जेव्हा फ्राय होतो ना तेव्हा असा हलका हलका होतो आणि वरती येतो। ही जेव्हा हलका होऊन वरती येईल ना तेव्हा समजायचे की आपला खिस हा तळून व्यवस्थित झालेला आहे। हे पहा, अशा प्रकारे छान हलवून घ्या। व्यवस्थित क्रिप्सी वाटायला स्टार्ट झाले की तुम्ही त्याला एका डिशमध्ये काढून घ्या। अशा प्रकारे तुम्ही सगळं खिस तळून घ्या। तर हा खिस खाण्यासाठी याचा चिवडा बनवून जर ठेवला ना तर तुम्ही 1-2 महिनेसाठी यूज करू शकता। हा खिस स्टोअर करून ठेवू शकता। आता उपवास वगैरे येतात ना त्यावेळेस याची खूप गरज पडते आणि म्हणजे तुम्ही प्रवासात वगैरे कुठे जाणार असाल तर हा खिस हा चिवडा बनवलेला आहे ना तो तुम्ही नेऊ शकता। अत्यंत पौष्टिक असा आहे। अशा प्रकारे सगळा खिस तुम्ही इथे तळून घ्या। मी इथे 4 बटाट्यांचा वापर केलेला आहे। तुम्हाला स्टोअर करून ठेवायचा असेल तर तुम्ही अर्धा ते 1 किलो बटाट्याचा खिस अशा प्रकारे तळून घेऊन ठेवू शकता स्टोअर करून। लहान मुलांना टिफिनला देण्यासाठी, स्नॅक्स म्हणून किंवा उपवासासाठी, किंवा तुम्ही जर उपवासाची थाळी बनवत असाल तर त्यात स्पेशल म्हणून काहीतरी बनवण्यासाठी हा चिवडा अत्यंत उपयोगी आहे, अत्यंत छान आहे। अशा प्रकारे मी सगळा तळून घेतलेला आहे। आता माझा लास्ट राहिलेलं होतं थोडा, मग ते पण मी आता चांगल्या प्रकारे तळून घेणार आहे। तेल जर थंड असेल तर तो असा फुलून वरती येत नाही आहे, आणि फुलून वरती नाही आला तर त्याला वेळ लागतो फ्राय व्हायला। त्याच्यामुळे तेल हे कडक गरम झालेले पाहिजे, म्हणजे टाकला की तो फुलून वरती येतो आणि लवकरात लवकर क्रिस्पी पण होतो आणि व्यवस्थित फ्राय पण होतो। त्याच्यामुळे लक्षात ठेवा की तेल हे व्यवस्थित गरमच पाहिजे, थंड तेलामध्ये टाकू नका। अशा प्रकारे मी सगळा चिवडा इथे तळून काढून घेतलेला आहे। आता याच तेलामध्ये मी इथे शेंगदाणे, अर्धी वाटी शेंगदाणे हे केलेले आहेत। 4 बटाट्याला अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत। ते हलके ब्राऊन होऊन द्यायचे, जादा नाही, नाहीतर करपले जातात व करपट लागतात। मी तुम्हाला इथे दाखवते कशा प्रकारे फ्राय झाले पाहिजेत। हे पहा, अशा प्रकारे थोडेसे झाले पाहिजेत। असे झाले की तुम्ही लगेच ते पटकन हलवून पटकन काढून घ्या।
आणि ते जरा थोडीशी झाऱ्याने ना तिथे हलवा, म्हणजे त्यामध्ये ऑइल राहणार नाही. अशा प्रकारे हलवून व्यवस्थित करून त्या चिवड्यामध्ये काढून घ्या. मी त्याच्यामध्येच काढून घेतलेले आहे. तर मी इथे 2 ते 3 मिरच्या उभ्या स्लाईडमध्ये कट करून घेतलेल्या होत्या आणि तेही मी तळून घेणार आहे अशा प्रकारे उभ्या स्लाईडमध्ये. तर हे अंगावर उडतात त्याच्यामुळे केअरफुली, का तर त्यात बिया असतात, हे एकदम व्यवस्थित क्रिप्सी होईपर्यंत तळून घ्यायच्या. ओलसरपणा राहिला नाही पाहिजे. ओलसर जर राहिले तर तो आपला चिवडाही सादळतो. अशा प्रकारे तळून त्याच्यामध्ये टाका. इथे माझा पूर्ण चिवडा बनवून तयार आहे. आता याच्यामध्ये मी चवीपुरते मीठ टाकलेले आहे. तसेच याच्यामध्ये 1 चिमूट मी पिठी साखर टाकलेली आहे, त्यामुळे टेस्ट आणखीन वाढते. आणि अशा प्रकारे पूर्ण सगळा चिवडा मिक्स करून घ्या. मी इथे काट्याच्या स्पूनने केलेला आहे, का तर चिवडा गरम असल्यामुळं त्याच्यात तेल असते, ऑइल ते पोहते. आता थंड झाला आहे माझा चिवडा, त्यामुळे मी हाताच्या साहाय्याने मिक्स करत आहे. इथे काय आहे ना, जर आपण गरम असताना मिक्स केलं ना तर मीठ व्यवस्थित मिक्स होते.